सगळ्यात आधी या रस्त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि आपल्याला सगळ्यांना सूचना करतो, विनंती करतो की एकदा सचिन ठाकरे आणि विनोद ठाकरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्या टाळ्या याच्यासाठी वाजवायला तुम्हाला मी सांगितल्या, ह्या रस्ता आपण मंजूर करणार आहोत. माझं वाक्य लक्षात घ्या, रस्ता मंजूर करणार आहोत. त्याच्या आधी त्यांनी स्वतःचे पैसे टाकून हा रस्ता तुम्हाला करून दिला. असं करणं म्हणजे विनोद नाही, असं करणं म्हणजे फक्त विनोद ठाकरे. आणि तुमच्याबद्दल एवढं आकर्षण मला असते. तुमचं नाव कसं आहे बघा, म्हणजे काय बोलावं त्याला, चमत्कारी बोलावं काय समजत नाही. माणूस जाताना त्याला टाटा करतो आणि पुन्हा आमंत्रणही देतो. मी राजेशने सांगितलं की तिसऱ्यांदा आलो, तर तुम्ही त्यावेळेला टाटा केला आणि पुन्हा आमंत्रण दिलं, म्हणून तुमचं नाव टाटा आमंत्रण आहे. तुम्ही किती टाटा केला तरी आम्ही तुमच्या आमंत्रणाला मान देऊन येतच राहू आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण हे 100% करतच राहू. तुमच्यासारख्या लोकांच्या मध्ये आलो ना की मला असं वाटतच नाही की मी निवडणूक हारलोय, मी खासदार नाही. मला असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांच्या मध्ये आलो की तुमच्या मनातला खासदार मीच आहे. आणि म्हणून विनोदने जेव्हा मला पाण्याची समस्या सांगितली, आणि आपण सर्व मंडळी, तुमच्यापैकी काही असतील आता, काही सोडून गेले असतील मला माहित नाही, काही भगिनी सकाळी 7:30-8 माझ्या घरी 2 वेळा आलेल्या होत्या पाण्याची समस्या घेऊन. काही करून आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, नाही तर आम्ही राहू शकत नाही. समस्या आपण सांगितली, तात्पुरत्या स्वरूपात तेव्हा तोडगामी काढून पाणी प्रेशर वाढवून दिलं होतं. पण ही कायमची समस्या सुटावी म्हणून सचिन आणि विनोद फक्त तुमचं पाणी मिळावं, तुम्ही इथून गाव सोडून जाता कामा नये, याच्यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि म्हणून नवी मुंबई महापालिकेचं एक स्वतंत्र कनेक्शन घेऊन हे तुम्हाला दिलं. मला असं वाटतं की तेव्हा तुम्हाला पाणी प्यायला नव्हतं. आज तुमची ताकद एवढी वाढलेली आहे की तुम्ही कोणालाही पाणी पाजू शकता. पण त्याच्यासाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदवायला लागेल. असं कसं पाणी पाजता येईल का? हा, चांगलं काम करणाऱ्याच्या वतीने आपल्याला मतदान जर करायचं असेल तर मतदार यादीमध्ये आपल्या बऱ्याचशा सहकाऱ्यांची नावं नाही. आपल्याकडे असं बोलतात, कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो ईश्वराला पोचतो, बरोबर? सगळीकडे एकच देव आहे. तसं तुम्ही कुठेही मतदान केलं तर ते मोदींनाच पोचणार आहे. त्याच्यामुळे काही चिंता करू नका. इथे ठेवलं काय आणि अजून कुठे ठेवलं काय. म्हणून ज्याने आपल्याला पाणी पाजलंय त्याच्यासाठी त्यांच्या विरोधकांना पाणी पाजण्याची क्षमता अजून आपली वाढवायची असेल तर आपली नावं मतदार यादीमध्ये नोंदवण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं.